नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, दारणातून यंदाचा पहिला विसर्ग होणार. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलेलं असून पाताळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय. बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे. भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांची दुकाने सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. तसेच दारणा धरण 50% भरल्याने आज दुपारी 3 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. हवामान खात्याने आज नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केलेला असून पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. त्यासोबतच पाताळेश्वर मंदिराचा काही भाग आता पाण्याखाली गेला आहे. गोदावरी घाटालगतची बाजारपेठ देखील आता पाण्याच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांनी आपले स्टॉल उचलून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरू लागल्याचं वृत्त आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून खबरदारी घेत आपला माल हलवण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 50% क्षमतेनं भरलं आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दारणा पॉवर हाऊसमधून सुमारे 1100 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.